तर संविधानाचा अपमान करणाऱ्यांवर प्रशासनाने कठोर कारवाई करावी असं रामदास आठवले यांनी म्हटलंय। घडलेल्या घटनेमागे कोणी सूत्रधार आहे का असा सवाल देखील त्यांनी विचारला। पुन्हा असा प्रकार होणार नाही याची काळजी प्रशासनाने घ्यावी असं देखील रामदास आठवले यांनी म्हटलंय। त्या व्यक्तीने अशा पद्धतीने काल या संबंधामध्ये त्यांनी ते काच फोडू या संविधानाचा आणि बाबासाहेबांच्या पुतळ्याचा अपमान केलेला आहे। त्यामुळे आंबेडकर अनुयायी संपूर्ण जिल्ह्यामध्ये संतप्त आहे आणि प्रशासनाकडे माझी मागणी आहे की ताबडतोब त्याला जर पकडलेलं आहे पण त्याच्यावर कठोर कारवाई होणं अत्यंत आवश्यक आहे। त्याच्या पाठीमागे कोण सूत्रधार आहेत का याची चौकशी होणं अत्यंत आवश्यक आहे आणि अशा पद्धतीचे पुन्हा प्रकार होणार नाही याची खबरदारी प्रशासनाने घेणं अत्यंत आवश्यक आहे। परभणीत काल एका माथेफिरूकडून संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना। संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केल्यानंतर आज आंबेडकरी अनुयायांकडून परभणी बंदची हाक। परभणी बंदची हाक दिल्यानंतर आज आंदोलकांकडून दगडफेक जाळपोळ करण्यात आली। आक्रमक आंदोलकांनी दुकानं आणि रस्त्यांवर जाळपोळ केली। आक्रमक आंदोलकांनी दुकानांचीही तोडफोड केली। दरम्यान त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज केला। दंगल पथक घटनास्थळी दाखल झालं असून परिस्थितीवर नियंत्रण मिळवलंय। आंदोलकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी दंगल पथकाकडून अश्रुधुराचा वापर। दरम्यान आक्रमक झालेल्या आंदोलकांनी पोलिसांवरही दगडफेक केली। आंदोलकांकडून लावण्यात आलेल्या आगीवर अग्निशमन दलानं नियंत्रण मिळवलं। कालही आंबेडकरी अनुयायांनी आंदोलन करत घटनेचा निषेध केला होता। आंदोलकांनी काल मुंबईला येणारी नंदीग्राम एक्सप्रेस अर्धा तास रोखून धरली होती।